आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बोलूया का त्याच्याशी? हो प्रीतम, बोलूया आपण, पण सध्या त्यांचं घर स्टेकला गेलंय। संपूर्ण दळवी कुटुंब खूप टेन्शन मध्ये। आता त्यांच्यावर किती प्रेशर आहे ना, आपण नाही इमॅजिन करू शकत। एक मिनिट, कदाचित आपल्याशी बोलून त्याला बरं नाही वाटणार, पण एक व्यक्ती आहे तिच्याशी बोलल्यावर त्याला 100% बरं वाटेल। काय? कोण? अहो पण काय घराचा विचार करतोस ना? म्हणजे करतोय सुद्धा। आणि हे बघा हरीश दादा, हे बघा, तुम्ही हा विचार करा की ह्या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये आपण सगळे एकत्र होतो। आपण नक्की काहीतरी मार्ग काढू, सोल्युशन निघेल। तुम्ही नका काळजी करू। प्रॉब्लेम फक्त घरचाच नाहीये अगं प्रिय। आता तुम्हा दोघांपासून काय लपवू? मला बिझनेस मध्ये खूप जास्त लॉस झाला। काही महिन्यांपूर्वी एका क्लायंटने मला 9 लाखाला फसवलं। काय? त्यातून मी रिकवर झालो, पण अशी प्रकरणं सुरूच राहिली। एकदा क्लायंटने फसवलं, एकदा वेंडरने फालतू क्वालिटीचा माल आणला। ही अशी प्रकरणं सुरूच होती। म्हणून मी हेल्परचे पैसे सुद्धा देऊ शकत नव्हतो। त्यामुळे हेल्पर सुद्धा दुकान सोडून गेले। मार्केटमध्ये खूप नाव खराब झालं माझं। कोणीच रिस्पेक्ट करत नाही आता माझं। आणि आता सिंचना सुद्धा माझ्यासोबत नाही। आता घरी सगळं हे सुरू असताना बाबासोबत किमान आई तरी आहे, भावनाताई सोबत सिद्धू आहे, जयंत सोबत जान्हवी आहे, संतोष दादा सोबत वीणा वहिनी आहे, आणि आता त्या बँकेसोबत आरती आहे। माझ्यासोबत कोणीच नाही। अरे मी एकटाच बसलोय तसाच। अरे मग नको बसू ना एकटा। नाही, हे बोलायला सोपं वाटतं अरे, पण सिंचनाला मी ओळखतो ना, ती इतक्या सहजासहजी घरी येणार नाहीये। मग ती जेवढा हट्टीपणा करते ना, तेवढाच तू पण कर ना। कर, तिला फोन कर आता। हा हा, तुम्ही फोन लावा तिला। आत्ता? हो, आता म्हणजे काय? बायकोला फोन लावायला वेळ कशाला बघायला पाहिजे? मनात आला ना की लावून टाकायचा फोन। चला लावा, पटकन लावा। आणि काय सांगू तिला सांगू की आपलं राहतं घर सुद्धा गेलंय म्हणून? ती म्हणेल वा, आतापर्यंत तुझा बिझनेस गेला, नंतर तुझी बायको गेली, आता तुझं राहतं घर सुद्धा गेलं। काय बोलू मी? हे बघ, जे काय बोलेल ना ते ऐकून घे। बायकोच्या शिवाय ऐकलेलं चांगलं असतं। हा, आणि बायका आहेत रे त्या, आपल्याशिवाय दिवस जात नाही त्यांचा। प्रीतम, हे बघ, तुम्ही लावताय फोन की मी लावू? थांबा, मीच लावते। नाही, ऐका, तू फोन लाव। ठीक, लाव। हा, लावा। हो। Number you have dialed is currently busy. Please try later. परत लाव। हा, परत लाव ना। हो, बिझी असेल ती, करा फोन परत। आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे, कृपया नंतर प्रयत्न। बघ, केला पुन्हा कट। मी म्हणालो होतो ना, खूप हट्टी मुलगी आहे रे ती। ती जर हट्टी असेल ना, तर तुम्ही डबल हट्टी व्हा। तुम्ही तुमचे प्रयत्न सोडू नका। मला खात्री आहे, एक ना एक दिवस तुमच्या प्रयत्नांना नक्की यश येईल आणि सिंचना घरी परत येणार। हा, तू प्रयत्न सुरू कर। आई, काय झालं बाळा? मला भूक लागलीये।
हो शाळेतून आल्यापासून काही खाल्लं नसशील ना तू. मी बघते काय मिळतंय का ते. पिझ्झा. आई तू माझ्यासाठी पिझ्झा मागवलास? नाही नाही एक मिनिट. कोणाची ऑर्डर आहे? पद्मावती घोरपडे. जा जा. असं कसं? कशी आहे ग ही? तिला माहितीये की आपल्याला भूक लागलेली असणार आहे. तिने आपल्याला काही सामान न घेऊ देता बाहेर काढलेलं आहे. इथे लहान मुलं आहेत भुकेलेली आणि ही काहीतरी खायला मागवते. हा बाई आहे ही. शी. वीणा, आपल्याला पण सगळ्यांच्या रात्रीच्या जेवणाची सोय करायला हवी ग. अगं मी पटकन काहीतरी ऑर्डर करू का? नाही 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 आईला मशा ऑर्डर कशाला? म्हणजे मी काय म्हणतो आपण चुलीवर जेवूया ना त्यापेक्षा. लक्ष्मी काकू मी इकडे चूल मांडू का? तुम्ही सांगा फक्त कुठं चूल मांडू. तिकडे मांडूया आपण. चालतंय. हा बेस्ट ना. आणि भावना मॅडम पण मदत करतील की. ठरलं तर मग पारू तू चूल मांडायला घे. आम्ही सोनवणे काकूंकडनं भांडी घेऊन येतो. वहिनी आलो आम्ही. त्यांना अडचण सांग हं. हो हो. पारुताई तू काय बनवणार माझ्यासाठी खायला? गरमागरम खिचडी आणि झुणका भाकर. खिचडी आणि झुणका भाकर. आय एम सॉरी एक्स सासू मॉम. आय मीन तुम्ही मगाशी म्हणाले होते ना की ऑनलाईन ऑर्डर करूया तर ते आपण परिस्थिती काय आहे, प्रसंग काय आहे ते बघून जरा बोल. आणि जे सगळ्यांचं ठरेल तेच खावं लागेल, कळलं? सिद्धू दादा तुम्ही दगड आणा, मी लाकडं गोळा करते. शिबाई, मला नाही खायची ही खिचडी. त्यापेक्षा मी एक काम करते, गुपचूप जाऊन काहीतरी ऑर्डर करते. दिशाला पण देऊ का? काही उरलंच तर देऊन टाकते. दिशा. श्री तू अरे काय झालं? ते काय सांगू तुला. बघतोयस ना माझ्या घरच्यांवर काय वेळ आली आहे ते. श्री तुला तर माहिती आहे लक्ष्मी खूप श्रीमंत घरची मुलगी. अरे माझ्या प्रेमापोटी सगळं सोडून आली ती. पण तिला काय काय वचनं दिली होती मी, किती स्वप्न दाखवली होती मी. एकही स्वप्न पूर्ण नाही करू शकलो मी. आमचं घर लक्ष्मी निवास बांधीन मी तिच्या करता. हे स्वप्न अजूनही अपूर्णच आहे रे. आणि आज बघ माझ्यामुळे तिला घर सोडावं लागलं. घराचा आसराही गेला रे माझ्यामुळे तिचा.